आपल्याला स्वर, मोडलिपीतले स्वर आणि व्यंजन आपल्याला काढून दाखवत आहे। बघा, मोठा ऊ सारखाच असतो। ए लिहिताना अ लिहायचा, त्याला मात्रा द्यायची। ऐ लिहिताना अ लिहायचा आणि त्याला 2 मात्रा द्यायच्या। ओ लिहिताना आ लिहायचा, त्याला 1 मात्रा। औ लिहिताना आ लिहायचा, त्याला 2 मात्रा। अम लिहिताना अ लिहायचा, टिंब द्यायचा, अनुस्वार द्यायचा आणि आ लिहिताना अ लिहून 2 टिंब त्याला द्यायचे। तर अशा प्रकारे स्वर लिहिलेले आहे अदितीने, अदिती नामनेनी। आता व्यंजन ती लिहित आहे। क, तिरपिरेश, तिरपिरेश। क लिहायचा या पद्धतीने, अगदी बरोबर। ग देवनागरी सारखाच राहील ग। घ सुद्धा देवनागरी सारखा, अंग सुद्धा देवनागरी सारखा। तर इथे आपण पूर्ण स्वर मोडलिपीतले आणि व्यंजन इथे आपले झालेले आहे। तर स लिहिलेला आहे देवनागरी सारखाच आहे, इ देवनागरी सारखाच आहे। त्यानंतर ट, ठ आणि ट सारखाच फक्त टिंब असते। ड देवनागरी सारखा, ढ, न, त्यानंतर त, अगदी बरोबर। द आणि न सारखा आहे जवळपास। द आणि हा न जो आहे हा ज सारखा आहे। त्यानंतर प बघा, प देवनागरी सारखाच आहे। ब वेगळा आहे, तर छत्री छ सारखा आहे थोडासा, छत्री छ, पण भरीव गाठ असते। भरीव गाठ आहे, भरीव आहे, पोकळ नाही। ब भ सारखाच आहे आणि म उलटा, म उलटा। ठीक आहे, उलटा। य र लवश्य, य अगदी बरोबर। र 3 प्रकारे कोणतेही लिहिले तरी चालते। त्यानंतर व अगदी बरोबर। श, आता स, स जो आहे ससा, स हा य च्या उलटा आहे। ह आणि द जवळपास सारखा येतो। ळ देवनागरी सारखाच आहे। श पण देवनागरी सारखाच येतो आणि ज्ञ ला थोडा वेगळा, म्हणजे उलटे 6 लिहून आर सारखं लिहायचं।